त्या माझ्या जिजाऊ सावित्री, सगळ्यांना खूप खूप सलाम. येथे उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आणि ज्यांनी मार्गदर्शन आता केलं, गर्जे सरांना सुद्धा माझं अभिवादन. इंदुलकर सरांना देखील, जगताप सर, सावंत सर, कांबळे मॅडम, आणि अतिशय सुंदर माझं इथे परिचय करून दिला. काय नाव तिचं? अच्छा. खूप तसं मला हे जुनंच आहे कॉलेज, मला फार आवडतं. कोकण ज्ञानपीठ म्हटलं की मी यायला तयार असते. तर आपला आजचा विषय आणि त्या विषयाच्या अवतीभोवती येणारं स्त्री जीवनाचं जे एक केंद्रस्थान आहे ते आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. की तुम्ही म्हणाल की आता आम्ही तरुण झालेलो आहोत, मुलं पण आहेत, पण आईच्या कुशीतून जन्म घेणारी मुलं, मग तो जन्म कसा होतो याच्यावरची एक सुंदर कविता आहे. आपल्या विषयाला हात घालण्यापूर्वी, मुलगी गर्भातच सुरक्षित नाहीये तर ती बाहेर जन्मल्यानंतर कशी असेल ह्या मागचं ते जर नाही कळलं तर हिंदीत सांगा हवं तर. पण ही कविता जी आहे ही माझी 14 मासिकातून प्रसिद्ध झालेली आहे. कवितेचं शीर्षक आहे आई तुझ्या गर्भात मी. आई तुझ्या गर्भात मी, पाहू दे ग जग मला, सारेच पुरुषी अहंकार किती सतावती तुला. जन्म घेऊन मी दुःख तुझे जाणेन, सावित्री उमरमा तुझ्यातच मानेन. ताव फोडेल अन्यायाचं, वाचा फोडेल अत्याचाराचं, तू जिवंतपणे जळते, दुःख तुझे मला कळते. आई थांबव माझी भ्रमंती, आई हे तुझ्याच हाती. आई कर ग क्रांती. म्हणजे मला जन्म घेऊ दे, इवलस माझं रूप बघू दे जग अप्रूप. इवलस माझं रूप बघू दे जग अप्रूप. होईल म्हातारपणी तुझ्या हातची काठी. बघा, म्हणजे ह्या अंगणामध्ये मला जर तू जन्म घेऊ दिला तर मी निश्चित तुझा आधार होईल आणि त्यानंतर मी तुला नक्कीच कधी दुःख देणार नाही असं. मग त्यानंतर तुम्हाला हा सगळा 15-20 वर्षापूर्वीची जी कविता आहे, त्या मुली गर्भात सुरक्षित राहू लागल्या, होऊ लागल्या. मग आता एका मुलीवरती आई म्हणते मला मुलगा आणि मुलगी समान आहे, नका घालू मला बंधन, दाई दिशा माझे फुले अंधन. अशा मुलींसाठी अंधन केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, माझी सावित्री. सावित्री तू नसतीस तर काय झाले असते आमचे जगणे अर्थहीन झाले असते. सावित्री तुझ्यामुळे झाला सोनी असा दिन, जगणे आमचे झाले असते अर्थहीन. तुझ्यामुळे आला हातात माईक आम्ही तुझेच पायी. तू नसतीस तर हाती आली असती फुंकणी, हाती नसती लेखणी, डोईवर असता हंडा आणि बंद झाला नसता मुंडा. सावित्री तू नसतीस तर. म्हणजे त्या सावित्रीबाईंनी आता सिरियल सुरू होते, शेणा चिखलाचे दगड मातीचे, जे मारा सहन केला. आणि 9 वर्षाच्या सावित्रींना 13 वर्षाच्या ज्योतिबांनी पहिली घरात महिला शिक्षिका, भारतात महिला मुख्याध्यापिका आणली. आणि म्हणून तुमच्या आमच्या पडद्यातल्या लेकी बाळांना ज्ञान मिळू लागलं. आज आपण इथे येतो, 4 गाड्या बदलून प्रवास करू शकतो, वाटेल ते घेऊ शकतो. आपल्यामध्ये स्वातंत्र्य आलं कुठून? माझ्या सावित्रीमुळे. आज सावित्रीच्या लेखी सक्षम झालेल्या आहेत, सबलीकरण त्यांचं झालेलं आहे. मग आता बात कुठे अडली आहे हे आपण शोधणार आहोत. आजच्या या लेक्चरद्वारे मला तुमच्या अतिशय सगळ्या उमलणाऱ्या तुम्ही कळ्या आहात. पुढे जाऊन तुम्हाला खूप काही शिकायचंय आणि त्या शिक्षणामुळे तुम्हाला AI सगळं देईल. पण आई काय देईल? मार्गदर्शन देईल, अनुभव देईल. गुगल देईल का अनुभव? गुगल मध्ये काय ओलावा मिळेल का मायेचा? तो टच मध्ये असेल का? त्या नाही. मग एका टच मध्ये सगळं आपण काय करतो? मिटवून टाकतो. पण त्या भावना वर्षानुवर्ष पत्रात राहायच्या. मॅडमने सांगितलं, कांबळे मॅडमने, पत्र किंवा पूर्वी आपण ग्रीटिंग्स द्यायचो ना, ग्रीटिंग्स मध्ये खूप सुंदर अशी मायना असायचा. आणि तुम्हाला माहितीये का, माझा छोटासा जरी पगार झाला मी पहिली ग्रीटिंग्स घ्यायची, त्या ग्रीटिंग्स मधले मायना वाचायची, त्यावर मला सुंदर कविता सुचायच्या आणि इतकं छान छान मी कविता लिहायची. म्हणजे आज 32 ते 33 वर्ष मी साहित्य, समाज, सांस्कृतिक, शिक्षण आणि नंतर राजकीय अशा टप्प्यावर मी लढाई लढतीये. आणि मला या साहित्य क्षेत्रामध्ये खूप काही मिळालं. हे जे मार्गदर्शन आहे, त्यावेळी आमच्याकडे गुगल नव्हतं. मी अगदी तुम्हाला सांगते, 15 सालामध्ये मी मोबाईल घेतला, ते पण भावाचं लग्न जमवायचंय, मुली येत आहेत स्थळ बघायला म्हणून घेतला. पण त्यानंतर त्या मोबाईलचं तर मी सुद्धा स्वतः व्यसन लागलेलं आहे. म्हणजे दारुड्या माणसापेक्षाही मोबाईलचं व्यसन हे घातक आहे. आता पुढे जाऊन सांगते की जसं तुम्हाला माहितीये व्यसनमुक्ती केंद्र असतं, तर हे व्यसनमुक्ती केंद्र आता मोबाईलसाठी असणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्हाला पण आवडतो ना मोबाईल? हो, मला आवडतो, पण महत्वाच्या कामासाठी. अगदीच जिथे आपण पोहोचू शकत नाहीये आणि मग तिथे कसा संदेश जाईल, मग त्या माणसाचा वेळ कसा वाचेल? की बाबा आता माझे एवढे सगळं मी तुम्हाला PDF फाईल केलेलं आहे, तुम्ही वाचून बघा, पटतंय का तुम्हाला? हा, मग हे सगळं मी त्यांना फोनवर सांगणार का? नाही. मग हे मुद्दे कसे असतील? मग त्यांना मी पाठवून दिले, चला पाठवून दिले.
आपण काय करत असतो, वेळ वाचवण्यासाठी वगैरे मोबाईलचा वापर ठीक आहे, संदेश पोहोचवण्यासाठी ठीक आहे, व्हिडिओ कॉल करा, फार अगदी लांब आहे दूरवरच्या देशामध्ये आपण नाही भेटू शकत, मग त्यावेळी तुम्ही मोबाईलचा वापर करा. पण आता हल्लीच्या तुमच्यासारख्या मुलींना मी बोलायचंय म्हणून काही मुलींकडून काही गोष्टी मी जाणून घेतल्या, तर त्यांचंच मी उदाहरण तुम्हाला सांगते आज, की मी का जाणून घेतल्या, की मला तुमच्या वयाचं पुन्हा व्हायचंय ना. म्हणून काय होतं की आपण इन्स्टावर जातो, खूप छान छान रील्स पाहतो, मग एक रील्स बघून आपलं पोट भरतं का? नाही, नाही, बरोबर. मग आपण अजून काय करतो, पुढे 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 पुढे, आणि मग काय होतं, आपल्याला आपला वेळ किती गेलाय, आपल्याला काय काय हवंय नेमकं तेही विसरून जातो. आई हात भरते किंवा आपण कामात आहोत, कोणतं काम हातातलं तेही विसरून जातो. मग अशा वेळेला काय होतं, आपण दुसऱ्याशी तुलना करू लागतो. काय सुंदर ड्रेस, काय साडी, ती कुठच्या दुकानात मिळते, बघूया बघूया बघूया, हा इकडे मग ती स्वस्त आहे, मग तिकडे. मग ही ऑनलाईन खरेदी वाढली, घरामध्ये ठेवायला जागा नाहीये, मग तुलना करणं वाढलं. मग कुठे जायचंय, मग तिने सोन्याची सरी घेतली म्हणून मम्मी दोरी लावून घेणार, हो की नाही. थोडक्यात काय की आपण तुलना करू लागतो, आणि जिथे तुलना आली तिथे समाधान, आनंद मिटला, संपला. पूर्वी आपले आई वडील, आमचे आई वडील, तुमचे आई वडील 2-2 रुपये साठवून फी भरायचे. काय स्वप्न होतं, मुलगी डॉक्टर करणार, मुलगी अंक करणार, मुलीला पायलट बनवणार, नौदलात पाठवणार, बरोबर ना. मग आता हेच वय आहे, घडायचं की बिघडायचं. या वयावर, या उंबरठ्यावर, या अंगणामध्ये तुम्हाला कळ्यांना उमलायचंय, फुलायचंय, मोकळ्या आभाळामध्ये स्वैर असं स्वच्छंदी उडायचंय. मग ते कसं आपण करता येईल, तो नैतिकतेचा मार्ग कोणता आहे, बरोबर आहे. तो नैतिकतेचा मार्ग कोणता आहे, ती तत्व, ती मूल्य आपल्याला आता कळली पाहिजे. सय तेजस्वी व्हायचंय, सय तेजस्वी व्हायचंय आणि स्वच्छंदी आयुष्य जगायचंय. पण कसं, सक्षम होऊन. पहिलं तुमच्या कपड्यांना दोष दिला जातो, दोष दिला जातो की नाही, बघणाऱ्यांच्या नजरांमध्ये कपडे. मग आपणच का चान्स द्या समोरच्याला, आपणच. आपल्या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये सगळंच आहे, सौजन्यशीलता, संवेदनशीलता, श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा. नीटनेटकेपणामध्ये किती सुंदर आपलं भारतीय पेहराव आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही म्हणाल मॅडम तुमच्या कपड्यांवर येता, नाही, मी तुमच्या कपड्यांवर येणार नाही, पण एक त्या केंद्राभोवती फिरत असताना जे विषय आहेत त्या विषयांना मला हात घालणं साहजिकच तिथपर्यंत मी येते. तर आता आहे पुढची ओळ, संगत. तुमची संगत कशी असली पाहिजे बघा. कोळशात हात घातला, कोळसा गरम असेल तर हात भाजेल, आणि कोळसा निवला असेल तर हात काळा करेल, बरोबर आहे. म्हणजेच काय, चंदनाच्या शेजारी केळीचं पान लावलं तर केळीला सुद्धा चंदनाचा सुगंध येईल की नाही. म्हणजेच ढेकणा संगे हिराई भंगे, संत तुकोबाराय म्हणालेले. का म्हणाले, याचा अर्थ असा होईल की आपल्याला जो संगत आहे त्यामुळे आई वडील खूप मार्गदर्शन करतात, पण आम्ही काय करतो, आई तुला काही कळत नाही ग, पण तिला जे कळत असतं ते आपल्याला आधी 9 महिन्यापासून ओळखत असते. विवेकानंदांची एक छोटीशी गोष्ट आठवते की ते म्हणाले, हा 2.5 किलोचा दगड आहे, हा बांध पोटाला कमरेला, आणि कर दिवसभराची दिनचर्या, कर सगळी कामं, झाडू मार, लादी कर, सगळ्यांना देवाला वाढ, सगळं कर. मला सांगा, एक दिवस तरी तुम्ही सहन करू शकता का? नाही करू शकणार. कारण ते ममत्व, देवत्व, संतत्व ते फक्त आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर, त्या आईमध्ये आहे. आणि हेच म्हणजेच मला म्हणायचंय की जिथे जिथे देव पोहोचू शकत नाही तिथे देवाला त्या बाळाने विचारलं, अरे मला तू स्वर्गातून आता इकडे पाठवतोय पृथ्वी तलावर, मग तिथे माझी काळजी कोण घेणार. तर त्या देवाने सांगितलं, तिथे एक आई नावाची परी असेल आणि ती तुला खूप छान जेवू खाऊ घालेल, नाऊ मकू घालेल, तुला सगळं करणार. तर मग ती आई प्रत्येकाच्या घरात देवरूपाने आलेली आहे, आणि देव सुद्धा प्रत्यक्ष आईचा प्रेममार खाण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतायत की नाही. म्हणजेच काय की माऊली, मानवता, उदात्तता आणि लीनता ही माऊली आहे, बरोबर आहे. मग त्या आईचं आपण ऐकतो का? ऐकतो. सगळे ऐकतात का? जरा स्मरण करा, आत्मपरीक्षण करा थोडस. साधारणतः आता ही मुलंही माझी मुलंच आहेत, तुम्ही सुद्धा मुलीच आहात. 13-14 वय झालं की मुलींना काय येतं, पाळी येते. तर पाळी आल्यानंतर ती खूप वेगळ्या मानसिकतेमध्ये असते, तिला त्यातलं काही ज्ञान नसतं. माईच तिची मैत्रीण होते आणि आई सांगते तिला की बाळा हे असं असतं, ते तसं असतं, 4 दिवस तुला आता पाळावं लागेल, बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, पोटात दुखणं, ओटीपोट, पाय, सांधे दुखणं वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात.
मग त्यानंतर तिला जास्त काळजी घ्यायची असते. जास्त काळजी या हेतूने म्हटलं आहे की मातृत्वाचं एक वरदान तिच्याकडे आलेलं असतं. ह्या दैवी रूपी अनमोल वरदानानं ती स्त्री आहे आणि म्हणून ती श्रेष्ठ आहे. तिच्यामध्ये एक शक्ती आहे म्हणून ती ऊर्जा आहे आणि अशा स्त्री शक्तीला आपण वंदन करतो. मग फक्त वंदन 8 मार्चलाच करायचं का? नाही ना. 365 दिवस सुद्धा जो भाऊ बहिणीच्या हातावर राखी बांधतो, जी आई रोज रांगते वाढते, आपण आईचं दर्शन घेतो. नेपोलियन बोनापार्ट आणि छत्रपती शिवराय यांची कीर्ती अखंड जगभर पसरली. ते सुद्धा आई पुढे रोज नमत असत, आईला वंदन करूनच बाहेर पडत असत. बरोबर. बर, आता तिथून पुढे जाऊया. तर 13-14 वर्ष वय आहे. कोवळ्या वयामध्ये आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. मग त्यावेळेला आईवर विश्वास ठेवावा, तिचं मार्गदर्शन आणि तिचे अनुभव ऐकावे. त्यानंतर आपली संगत. आपण संगत कोणावरती विश्वास ठेवावी? आज 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणारे सुद्धा आहेत की नाही? ऐकलं असेल, वाचत असाल तुम्ही. आणि आजकालच्या मुलींना सांगावं सुद्धा लागत नाही की देखणे आणि खूप तेजस्वी प्रखर बुद्धिमत्ता आहे तुमची. कसं कॅच करता सगळं? खूप चांगल्या गोष्टी कॅच करता. आणि मला हेही माहिती आहे की जितक्याच प्रमाणामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी कॅच करता तितका आजूबाजूच्या वाईट गोष्टींचाही आपल्यावरती मारा होत असतो. म्हणून समतोल कसा साधायचा आहे बघा. समतोल साधत असताना तुम्हाला मी सांगेन की ह्या मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत हे थोडक्यात बघूया. फायदे झाले आपले. डोळ्यांना ताण, कॅन्सर सारखे काही आजार, निद्रानाश, मानसिक शारीरिक ताण. त्यानंतर एका बैठकीमध्ये बसल्यानंतर मानपाट एक होते की नाही? बऱ्याच वेळेला कोरोनापासून आपण पाहिलं तर सगळ्यांना बैठक काम असतं. मग त्या बैठकामामध्ये आपण चालत नाही. बरोबर आहे. पूर्वीची माणसं 14-20 किलोमीटर चालत होती म्हणून ते 90-100 वर्ष जगली. आपण तेवढे जगू की नाही माहित नाही, पण आपल्याकडे तो व्यायामच होत नाहीये. हा व्यायाम व्हायला हवा. त्यासाठी मानसिक शारीरिक ताण, स्ट्रेसमध्ये आहात तुम्ही, फार स्ट्रेस आहे, मान्य आहे. स्ट्रेस म्हणून विरंगुळा म्हणून तुम्ही काय करताय ते योग्य आहे का? योग्य वाटतंय का आपल्याला? हा मार्ग आहे का? नाही. तुम्हाला माहित असेल वैज्ञानिक शाखेने असं सांगितलेलं आहे की 24 तासातले 6 सेकंद किंवा जास्तीत जास्त 6 मिनिटं मोबाईलचा वापर व्हावा. तुम्हाला हे माहित आहे का? आपण 6 मिनिटं करतो, 6 तास करतो की 24 तास करतो? याचाही आपण एक आत्मपरीक्षण करायला पाहिजे. बर, दुसरी गोष्ट. आता इन्स्टाला सगळेच आहेत का? सगळे आहेत? हात वर करा. अच्छा, काही लोक नाही आहेत. बर, चांगली गोष्ट आहे. नाही, जिथे जिथे आपला काही एखादा व्यवसाय आहे, काही प्रोडक्टिव्हिटी आहे, तुमचं उत्पादन आहे ते तुम्हाला पोहोचवायचं आहे तर तुम्ही निश्चित त्याचा वापर करा. पण तुम्ही इतरांचे पैसे वाढवताय. त्यामध्ये त्या बदल्यामध्ये आपला वेळ कमी करताय. वेळ हा कुठच्याही वाण्याच्या दुकानात विकत मिळणार नाही. मी म्हटलं, मी काल गुरडला गेलेले ते 2 तास मला परत मिळतील का? नाही मिळणार. आता तुम्ही अर्धा तासाने मला ऐकून झाल्यानंतर म्हणा, वा मॅडम छान वाटलं तुमचं ऐकणं आणि आम्हाला परत हे अर्धा तास हवे, मिळेल का? नाही मिळणार. म्हणजे हा वेळ कुठे सदुपयोग वेळेचा कसा केला पाहिजे? कालची वेळ. मागे थोडा आवाज येतोय, माझा गोड आवाज ऐकायला येतोय का तिकडे? बर, ठीक आहे. तर आपण वाचन किती करतो याच्यावरती येऊया. हा वेळेचा सदुपयोग. तुम्ही लिहिते व्हा, पेरते व्हा. म्हणजे हे लिखाणचे आहे ना बघा. खूप लोकांना आता मोबाईलवरच टाईप करतात. मोबाईलवर टाईप करतात की नाही? मग लिखाण नाही, वाचन नाही, पुस्तकं वाचत नाहीत. किती जण पुस्तक आणि पेपर वाचतात रोजची? मला हात वर करा. पेपर वाचतात, पुस्तकं वाचतात. अरे एकच हात वरती आलाय. काय नाव तुझं? कनेक्शन सुभाष पाटील. हिच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला लागल्या. कोणतं आता सध्या कोणतं पुस्तक वाचते? पैशांची म्हणजे पैशांवर पुस्तक आहे. ते आपण पैसे किती वापरले पाहिजे आणि कुठे पुस्तक वापरले पाहिजे त्याच्यावर. अच्छा, लेखक कोण आहेत? इंग्लिश पुस्तक आहे मॅडम, त्याचं मी मराठी ट्रान्सलेशन. हां, ओके, अनुवादित आहे. हां. काय नाव आहे लेखकांचं? बरं, हरकत नाही, पण छान वाचतेस ना, छान. आता मी याच्यावरती एका ओळीत सांगेल तुम्हाला, वाचाल तर वाचाल. कारण तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की आपले जे प्र. के. अत्रे असतील, पु. ल. देशपांडे असतील, कुसुमाग्रज, पि. वा. शिरवाडकर सगळेजण किती दिग्गज झाले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळणं सोपं होतं का? पण मिळाला. म्हणजे हे काही केवळ एका दिवसाचं नसतं. कोणत्याही समाजामध्ये सुधारणा ह्या एका दिवसात होत नाही. महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचा, आसुडकाचा
बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचा, त्यांच्याविषयी मी सांगेन. 8 म्हणजे परिस्थिती नसताना माणसं शिकत होती. फक्त 1 रुपया नसताना सुद्धा विवेकानंद अखंड भारतभर भ्रमण केलं. हा तेजस्वी पुरुष जेव्हा शिकागोच्या परिषदेमध्ये 3.5 मिनिटाचं त्यांचं भाषण होतं, ते जगभर गाजलं. म्हणजे आपल्याकडे विवेकानंदांचा विवेक आहे, संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानियाचा राजाचा ज्ञान आहे, आणि तरी सुद्धा भारत कुठे कमी पडतोय. ही आताची पिढी खूप उज्ज्वल भवितव्य देणारी आहे. तुमच्यासारख्या नागरिकांमधूनच आम्हाला जिजाऊंच्या आणि सावित्रींच्या लेखी मिळणार आहे. मग तुम्ही किती केलं पाहिजे? पण आपण एक छोट्याशा खेळण्यामध्ये अडकलेलो आहोत. त्या खेळण्याचे दुष्परिणाम आता बघणार आहोत आपण. की खूप अशा माझ्याकडे समुपदेशनासाठी गोष्टी येतात बघा. की आज फक्त ओळख झाली बस स्टॉपला, मग उद्या फोन नंबर मागितला, मग परवा सांगितलं डीपी सुंदर आहे, कुठे भेटूया, मला तू आवडतेस. हे प्रेम नसतं, हे आभासी जग आहे. तुमचं वय लहान आहे, आता आम्ही थोडंसं झालोय, आम्हाला अनुभव आहेत. तुमची पिढी नवीन आहे. या युवा पिढीने या मागच्यांचं निदान अनुभव जरी ऐकलेत तरी बरं वाटेल. तरी सुद्धा तुम्हाला वाटेल की खरंच बोलतायत मॅडम. कसं असतं बघा, कधी कधी स्वतःला ठेच लागल्याशिवाय कळत नाही. पण मी असं म्हणेल, पुढच्याच ठेच मागचा राहणार. बरोबर आहे. त्याच्या वेदनाही तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. खूप आजूबाजूला अशा मुली असतात की ज्या याच्यातून जात आहेत, मग त्यांना त्या गोष्टीतून बघा पूर्ण नैराश्य येतं, मानसिकता बिघडते, खाणं पिणं सुद्धा विसरून जातात. अशाही मुली आपल्याकडे येतात, पाहतो आपण की विसरायला होत नाहीये. मग ते विसरणार कसं? अखंड करिअर संपलं. आई वडिलांचे काय स्वप्न होते तुमच्याबद्दल? खूप चांगली स्वप्न होती, कष्टानं उभं केलं होतं ना तुम्हाला. मग तुम्ही केवळ एका माणसामुळे अख्खं जग. तर असं नका करू. बघा, मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. एक दिनक्रम 4 दिवसांचा, आणि 4 दिवसामध्ये कुठेतरी मुलगी निघून जाते आणि आई वडिलांना केवळ आणि केवळ पश्चाताप, रडणं, खूप लाड केले, खूप पैसे हातावर दिले, आपण वेळीच दखल घेतली नाही, तिचं मन जाणलं नाही, तिच्या मनात काय झालं. तुम्ही आई वडिलांशी मित्रत्वाच्या नात्याने जगा, संवाद साधा. हल्ली संवाद ना सर फार घरामध्ये कमी होतोय. बघा, या बेडरूम मधून मुलगी म्हणते आईला, काय भाजी केली आहे? आई टाकते वांग्याची. मुलगी काय करते? 2 मिनिटांमध्ये ऑनलाईन पार्सल मागवते. आई दरवाजा उघडत जाते. काय ग? हा मीच मागवलंय, मीच मागवलं होतं. म्हणजे काय? तुमच्या वयामध्ये तुम्हाला स्वयंपाक ही यायला हवा की नाही? सगळ्यांना येतोय, मला असं चेहऱ्यावरून दिसतंय. छान बनवताय. काय फक्त मॅगी? नाही ना, छान छान बनवताय. की सुगरणीचा, ग्रहलक्ष्मीचा काही परहस्त असतो, अन्नपूर्णा देवीचा, आणि म्हणून ती स्त्री ही अन्नपूर्णा होते. बरोबर आहे. मी आता तुम्हाला सांगितलं की आईला विचारते की वांग्याची भाजी आहे, मला आवडत नाही. ठीक आहे, ऑनलाईन आहे, मागू दे. पण पुढे जाऊन नंतर मिस्टरांना जे आवडतं ते करून घालता आलं पाहिजे की नाही? बरोबर. त्या विचाराने कुठे जायचं खायला? आपण असताना कुठे जाणार? बाहेर जाणार? बरं, बाहेर जाणार. तर बाहेर त्याच्या आवडीचं मिळेल का? तुम्हाला शेअरिंग आणि केअरिंग पर्सन हवाय की नाही? मग त्याच्यासाठी तुम्ही पण तितकंच योगदान द्यायला हवं, हो की नाही? बरोबर आहे. मग त्याच्या आवडीचे नका पुरणपोळी बनवू, भाजी चपाती तर येऊ द्या. बरोबर ना? शिकता येईल हळूहळू. ठीक आहे, चला पुढे. रेसिपी बघतात. रेसिपी बघून 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 झालं की शेवटी खिचडी भात घालायचा. हो ना? म्हणजे किती रेसिपी बघितल्या मी? 25 पाहिल्या, मी सगळं शिकले. मग कर ना. नाही, खिचडी भात केला. आहे ना? फॅक्ट आहे की नाही? बरं सांगा. बरोबर आहे. आता किती हसायला आलं बघा. म्हणजे हळूहळू शिका. माझं म्हणणं शिकणार आहात तुम्ही. आणि तुम्हाला तर बाबा नुसतं खायचंच आहे. खायचंच आहे ना नुसतं. हा, किती जण पोळ्या लाटतायत? मला हात वर करा. किती जणांना पोळ्या येत आहेत? चला प्लीज मित्रांनो, हात वर करा. बर, तुम्हाला सगळ्यांना बर इकडे उठा, कॅमेरा मारा. हात वर करायचं. पोळ्या येत आहेत त्यांना. ठीक आहे, सगळ्यांनाच पोळ्या येत आहेत. चला आपण एक काम करूया. आजपासून काय काय करायला हवं तुम्हाला मी याकडे नेणार आहे. बघा, आपण डिजिटल फास्टिंग कमी करता येईल की डायरेक्ट बंद नाही, थोडा थोडा थोडा. एक काल ना परवा सर एक शाळा पाहिली बातम्यांमध्ये. तर त्या शाळेमध्ये सगळेजण 7 ते 9 टीव्ही बंद असतो,
सगळ्यांचा मोबाईल बंद असतो आणि त्या काळामध्ये अख्खं गाव अभ्यास करायला बसलं. हे पाहिलंय का? सगळ्यांना माहिती आहे का? खूप सुंदर संकल्पना आहे ही, की ज्या ठिकाणी 7 ते 9 टीव्ही ज्या सिरियल असतात, बाबा सिरियल मध्ये फक्त भांडणच असतात आणि खूप षडयंत्र रचली जातात. त्या मोदकात काय टाकलं जातं नाही तर खिरीत काहीतरी टाकलं जातं, हो की नाही? हा, पण त्यापेक्षा आपल्या डोक्यात चांगलं काहीतरी टाका, चांगलं काहीतरी टाका ना, जेणेकरून आपला विकास होईल. मी म्हणते परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. याच्यावरती नंतर मी काही प्रश्न विचारणार आहेत, त्यामुळे आपापसात बडबडू नका. बघा, परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. हा, पण परिवर्तन व्हायलाच पाहिजे, पण यांत्रिकीकरणाला सुद्धा कुठेतरी मर्यादा असली पाहिजे की नाही? बघा, एखादा मोबाईल बिघडला किंवा चार्ज नसला तर माणूस किती अस्वस्थ होतं, बरोबर? मग अशा लोकांना मी सजेस्ट करेल, सर विपश्यनेला जा. मी 2 वेळा विपश्यनेला जाऊन आले. 11 दिवस आपला मोबाईल त्यांच्या ड्रॉवरमध्ये असतो. आपण कोणाशी बोलायचं नाही, मौन पाळायचं, सकाळी पहाटे 4ला उठायचं, ध्यान करायचं. तुम्ही एखाद्या नैराश्यावस्थेमध्ये असाल किंवा तुम्ही समस्येमध्ये असाल, आत्ताचं हे जे युग आहे खूप स्पर्धात्मक आहे. माझ्या बाजूला एक पार्लर आहे, तिथे 4 पार्लर आली, तर एखादी पार्लरवाली डिप्रेशनमध्ये गेली, बरोबर आहे? म्हणजे तिचा धंदा बसला. पुढे गेलो आपण तर क्लासेसवाले, क्लास चांगले चाललेले, पण दुसरा क्लासवाला आला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून नैराश्य. बिल्डर लोक, शेतकरी लोक आत्महत्या करत आहेत, माहितीये? म्हणजे सामाजिक जे यांत्रिकीकरण आहे ते जागतिकीकरणामध्ये हरवून गेलेलं आहे. तर हे मूल्य संस्कार सुद्धा जागतिकीकरणामध्ये हरवलेले आहेत. जेवढी यंत्र आलेली आहेत, आपण विमान म्हणतो, विमान 3 तास इथेच घिरट्या घालत ते सामानाच्या पाशी बसावं लागतं, हो की नाही? मग मी तर म्हणेन मी ट्रेनचा प्रवास मी हे करेल. म्हणा मॅडम चिंगूस दिसतात, नाही पण वेळ वाचेल ना आपला. त्यामध्ये ट्रेनमध्ये काहीतरी वाचता येईल, ते 3 तास वाचतील, बरोबर आहे? म्हणजे वेळ कसा वाचला जाईल. त्याबरोबरच आपल्याला आपली उन्नती करायची आहे की अधोगती करायची आहे? सांगा. उन्नती करायची. मग त्या उन्नतीसाठी आपण काय केलं पाहिजे? सामाजिक नैतिक मूल्यांना आपण धरून ठेवलं पाहिजे, बरोबर आहेत? मग ती मूल्य कोणती आहेत? कोणती आहेत? तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगेल की सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे लोकांना वेड लागलेला आहे. म्हणजे शहाण्यातून लोक वेड्यात जातात. जितकं शहाणपण आहे, मोठेपण आहे, जितकं त्यांनी कमावलेलं आहे ते गमावल्याचा मार्ग लागलेला आहे. कारण काय? आपण म्हणतो ना, काय लक्षच नसतं, माणूस काय हसतोय स्वतःच्या स्वतः, बरोबर आहे? म्हणजे काय होतं की यातून तो माणूस बाहेर काढला पाहिजे. त्यांचं काउन्सिलिंग करा, वेळेचं महत्त्व त्यांना पटवा, संस्काराचं महत्त्व पटवा. पुढे जाऊन त्याचे जे हानिकारक, घातक, काय घात असू शकतो मला सांगा. अजून या पुढचा काय घात असेल सांगा. माणसं एकमेकांचे चेहरे बदलून एकमेकांच्या शेजारी फोटो लावतात की नाही? नाही केलं ते केलेलं दाखवतात की नाही? बरोबर आहे ही गोष्ट. मग आपण ती सिद्ध कशी करणार आहोत? ही सिद्ध करण्यासाठी आपलं आयुष्य घालवणार का? म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त वापर टाळणे गरजेचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात महत्वाचं मनावर संतुलन, मनाचा समतोल, बरोबर आहे? मग तो कशाने साधला जाईल? किती धारणा, मग ध्यान असेल, मेडिटेशन असेल, योगा असेल, प्राणायाम असेल, बागेत चालायला जा, हिरव्या गवतावरून चाला, वाळूवरून चाला, रेतीवरून चाला, फेरफटका मारा, एखाद्या हॉस्पिटल, तुरुंग यांना भेट द्या. कितीतरी दुःखी माणसं असतात, एक रोज सत्कार्य केलं पाहिजे. म्हणजे ते मनाला कुठून तरी समाधान देईल, बरोबर आहे? की केवळ आपण फक्त टाइमपास केला तर होईल का? तुम्ही अभ्यासाच्या नोट्स आहेत, नक्कीच त्याविषयी आपल्याला कुठेही हे नाही, एक्सक्यूज नाही, अभ्यास करावाच लागेल आणि तो केलाच पाहिजे. पण तो किती प्रमाणात? मोबाईलवर तुम्ही बघणार आहात, पटकन गेलात, प्रिंट बनवून आणली, पाहिलं, डोळ्यांचा आजार नाही, चष्मा पडणार नाही, डोक्याचं काही मानसिक ताण घेणार नाही, निद्रानाश नाही, बरोबर की नाही? मग आपण जेव्हा मोबाईल वापरतो त्या जास्त मोबाईलच्या वापरामुळे तुमच्या निदर्शनास आलेले की माझ्याकडून राहून गेलेले काही दुर्लक्षणं सांगा मला. तुम्ही सांगा बिंदास की मॅडम तुमच्याकडून राहून गेलंय, की बाबा जास्त अतिरिक्त मोबाईलच्या वापरामुळे अजून काय काय हानी होते सांगा. मी जिथपर्यंत सांगितलंय, वाईट संगती लागते, बरोबर, काही घातक आरोप होतात, बरोबर, आरोग्य जपले जात नाही. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर हा डोळे सगळ्यात नाजूक अवयव आहे आपला, आणि तो आपण रात्री 3-3, 2-2 वाजेपर्यंत कोण बघतंय मला सांगा, हात वर करा.
हे बघ, एकमेकांकडे बोट दाखवताय की नाही. तुम्हाला कसं माहिती ऑनलाईन असतो ते? कसं माहिती? मला तेच म्हणायचं, तुम्हाला कसं माहिती? म्हणजे बरोबर आहे, त्यांच्या समभावे हा जी असे बोध करा. आता हा बोध जर आपल्याला हवा असेल तर हा बोध आपल्याला वाचन, मार्गदर्शन, अवलोकन, भाषण, लेखन याच्यातून मिळू शकतो. बरोबर आहे. तुम्ही मूवीज बघणार, नाटक बघणार, अनेक काही प्रकारचे हिंसक, हल्ली माणसांची हिंसक वृत्ती वाढत चाललेली आहे. म्हणजे सूड, कुठून तरी बदला घ्यायचा. तर हा जो बदला आहे हा माणसाला माणूस ठेवतो का? हा बदला आहे हा माणसाला माणूस ठेवतो का? नाही. त्यातला मानवता हा जो धर्म आहे आपला तो संपुष्टात आणतो. म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे ही प्रार्थना आहे. बरोबर आहे. हेची आमुचे मागणे. मग आपण खरा तो एकची धर्म जगाला प्रेमचे अर्पावे. साने गुरुजींची प्रार्थना आहे. आपल्याला ठाऊक असेल. मला सांगा किती जणांच्या कविता वगैरे गाणी छान पाठ आहेत? हात वर करा. आहेत? एकही नाही. शाळेत गेलेलो आपण, शाळेमध्ये छान छान कविता शिकवलेल्या आहेत. बरोबर. नाच रे मोरा नाही येते? येत असेल ना? नाही येत? बरं ठीक आहे. पुढची कोणती येते? ठीक आहे. चला 4 शास्त्रज्ञांची मला नावं सांगा. 4 शास्त्रज्ञ हवे. आपापसात बोलू नका. लिहायचं काम दिलेले, तोंडाने बोलायचं नाही. प्रश्न विचारणार आहे मी. 4 शास्त्रज्ञांची नावं सांगा. हात वर करून तिथेच उत्तर द्यायचे आपल्याला. पटकन. थॉमस एडिसन, न्यूटन, हा. शेक्सपियर, अच्छा. अजून यामध्ये ना एकही लेडी आली नाही. एक स्त्री पाहिजे ना. छान सांगितले. कोणाला येत आहे? हेलन केलर माहिती आहे का? बर. त्यांनी काय केलं आहे? त्या मूक आणि अंध होत्या. बरोबर. ब्रेल लिपीचा त्यांनी शोध लावला आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही सदैव प्रकाशाकडे पहा, मग तुम्हाला अंधार दिसणारच नाही. ज्या व्यक्तीला डोळे नाहीयेत ती व्यक्ती सांगते आपल्याला प्रकाशाकडे बघा, आणि आपल्याला डोळे असून आपण काय करतोय? आपण प्रकाशाकडे पाहत नाहीये. तर आपल्या जीवनात जर प्रकाश आणायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? हेलन केलरचा आपण आदर्श पुढे घेतला पाहिजे. बरोबर आहे. बरं. आता 4 संतांची नावं सांगा. चला. एक तुमची छोटीशी ट्रायल आहे. या नाव काय आपलं? ऋषी. अच्छा. हिच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या. कोणालाही 4 शास्त्रज्ञ सांगता आले नाही. याचा संत सांगा. चला. हा प्लीज. ऐका रे. संत मीराबाई, हो. संत नामदेव, हा. संत एकनाथ आणि संत रामदास. सुंदर. चला. बाकी त्यांना कोणाला उरलेले सांगा. महाराष्ट्र राज्य संत महंतांची भूमी आहे. बरोबर. बरोबर की नाही? मग संत ज्ञानियाच्या राजांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. मला एकतरी ओवी तुम्ही सांगा. एक तरी ओवी रोज अनुभवली पाहिजे की नको? हो की नाही? मग पसायदान कोणाला माहिती आहे? पाठ आहे बघा. आपल्या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये हे येतं की नाही येतं? मग मला सांगा, हे पसायदान म्हणजे काय आहे? आता विश्वास वगैरे. बरोबर. मग हे पाठ हवं की नाही? बरं ठीक आहे. नसेल तुमचं पाठ, आजपासून तुम्हाला काय करायचंय? 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा 4च गोष्टी असतील. त्याच्यामध्ये तुम्ही रोज एक रोजनिशी लिहायची. त्या रोजनिशीमध्ये रोज चांगले सुविचार. बरोबर. ही रोजनिशी झाल्यानंतर पुढे संवाद साधायचा आहे घरच्यांबरोबर. रोज बघा एक कुकर असतो. कुकरची शिट्टी होते. कशी होते? आतमध्ये ती वाफ दडली जाते. बरोबर आहे. तसं माणसाचं मन आहे. मनात साठलेले विचार आपण जर नाही कुणाला बोलून दाखवले तर त्याचा उद्रेक होतो. म्हणून संवाद साधले पाहिजे. जो काही तुम्हाला प्रश्न येत असेल तर तुमच्या गुरूंना विचारा. शिक्षक म्हणजे काय? शिस्तप्रिय, क्षमाशील आणि कर्तव्यनिष्ठ, कर्तव्य कठोर.
म्हणजे शाळा नावाच्या बगीच्यातील ते कसलेले माळी असतात. त्यांना माहिती या रोपाला किती पाणी द्यायला पाहिजे, या रोपाला काय खत पाणी घातलं पाहिजे, किती कच्चं आहे मडकं, बरोबर आहे. तर या मडक्याला घडविण्यामध्ये शिक्षकाचा पूर्णपणे योगदान असतं. पहिले गुरु आई वडील, मग शिक्षक, आपले मार्गदर्शक, आणि तेव्हा जे सांगत असतात ते आपले कुठेतरी भल्याचा विचार करत असतात. हे पहिलं तुम्ही डोक्यात आणा. कुणी तुमचा शत्रू नाहीये, कुणी आपला शत्रू नसतो. आपल्या भल्याचा विचार करणारे असतात आणि त्यामुळे आपल्याला ते पुढे गेलं पाहिजे. बरं, आता अजून एक तुम्हाला माझ्याकडे समुपदेशनाला येणाऱ्या मुलांचं मी सांगते की एक मुलगा असतो, खूप अतिशय हुशार आहे, 4 वर्षाचा मुलगा, खूप म्हणजे खूप हुशार आहे. आई डॉक्टर आहे, सगळी उत्तरं त्याची पाठ असतात. शाळेमध्ये शिक्षक शिकवत असताना त्याची खूप गडबड असते. कारण काय सांगितलं माहितीये का तुम्हाला? मोबाईलचा अतिरिक्त वापर असल्यामुळं बघा, त्याचं जे काही नजर आहे किंवा मेंदू आहे तो एकाग्र होत नाही. तो एकाग्र का होत नाही? तो 2 वर्षाचा असल्यापासून आईनं काय दिलं हातामध्ये? मोबाईल दिला. बाळ मस्तपैकी खेळतंय ना, खेळ, माझ्या पोळ्या लाटून होतील, डबा बनवून होईल, बाळ खेळतंय ना, खेळू दे. पण याचा काय झाला? पुढे डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ होणारा मुलगा 4 वर्षामध्येच कोलमडला. तो बघा 30 मुलांमध्ये तो वेगळा वागतोय. त्याचं कारण फक्त सांगते, त्या आईचंच समुपदेशन करावं लागलं की बाई तू तुझा मोबाईल बाजूला ठेव, तू कमी कर. म्हणजे स्वयंशिस्तीने जर त्या पाल्यावर पालकाचा जर परिणाम काही होत असेल तर निश्चित चांगला परिणाम होईल. काय व्हायचं? ती डॉक्टर असल्यामुळे पटकन तिला डिस्पेन्सरी सोडून मुख्याध्यापक फोन करायचे, लवकर या लवकर या. ती जायची. एक दिवस रडकुंडीला आली आणि माझं नाव कोणी सुचवलं म्हणून ती माझ्याकडे घेऊन आली. तर मी तिला काय सांगितलं की बाई, बालसंस्कार केंद्र असतं, तिथे त्याला शांतपणे जरा 2 तास बसू दे. बालसंस्कार केंद्रामध्ये विविध प्रकारच्या प्रार्थना असतात, छान गाणी असतात. जर तो सगळ्यांमध्ये मिसळला तर त्याचा मनावरचा ताण कमी होईल. जो एकलकोंडा झाला आहे किंवा एकटं मन जे कोतं होतं, संकुचित होतं, त्याला आपण मराठीमध्ये अजून एक शब्द आहे, अप्पलपोट्ट. म्हणजे याचा अर्थ काय की फक्त स्वार्थी जग. माझा मोबाईलचं धिडतूड करणार, दुसऱ्याला जवळ येऊ देणार नाही, हात लावू देणार नाही, दुसऱ्याच्या डब्यात खाणार नाही. मग आपण जेव्हा डबे एकमेकांचे खाणं म्हणजे काय, सर्वसमावेशकता येते, समता येते, ऐक्य येतं आणि मग हे बंधुभाव येतो. पण हा संत तुकडोजी महाराजांची किती सुंदर प्रार्थना आहे, या जगतात नाही, या जगतात बंधुभाव नित्य असू दे, ते वरची असा दे. म्हणजे जेव्हा आपण मैदानावर जातो किंवा शाळेमध्ये जातो, अगदी KG पासून आत्ता तुम्ही मैत्रिणी आहात, एकमेकींचा हातात हात धरून जाता, बरोबर आहे. मग पुढे मोठे होता, म्हणजे डबा खाताना सुद्धा तुम्ही एकत्रच असता की नाही, तुला काय आवडतं, तुझा वाढदिवस कधी, आपण इथपर्यंत सगळ्यांचे थाली खुशाली ठेवतो, कुठे राहते, बरोबर, हे सगळं. मग तसा मित्रभाव जागृत झाला पाहिजे. तर तो मित्रभाव जागृत होण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. मग ही समता, बंधुता, एकता टिकून राहील. तर एकाग्र होण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे. छानपैकी मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवायचा, दीर्घ श्वसन करायचं. आताही तुम्ही ताठ बसा, लांब श्वास घ्या, मोठा ताठ बसा, डोळे एक मिनिटासाठी डोळे बंद करा आणि जितके मोठे श्वास घेता येतील तितके श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. सगळ्यांचे डोळे बंद नाही आहेत, तिकडे डोळे बंद. 1 मिनिट सर लावा, 1 मिनिट. बरं, आता तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तुम्ही लहान होता ते 4 वर्षाचं मी उदाहरण दिलं. आता दुसरे उदाहरण ऐका, खूप तुम्हाला हसायला पण येईल आणि थोडंसं गांभीर्य सुद्धा समजू द्या ह्या गोष्टीचं. की अगदी म्हणतो ना आपण की फार जुनी बॅच होती, 78-80च्या काळातली जर बॅच असेल ती 10वीची, ते लोक एकत्र आले. कशामुळे आले? सोशल मीडियामुळे आले. म्हणजे रियुनियन म्हणतो की नाही, रियुनियनमुळे आले. त्या काळी त्यांचं लग्न होऊ शकलं नव्हतं, ते आता एकत्र आले. म्हणजे तुम्ही काय म्हणाल की फायदे की तोटे आहेत? हे फायदे आहेत की तोटे आहेत? म्हणजे फायदे. पण मला सांगा की आपण रियुनियनला भेटणं, 50 जणांमध्ये 45-48 जण भेटले, त्यात 3 जण गेले असतील कुठेतरी, नाही बाबा मिळाले, परदेशात गेले किंवा काही नसेल ना. पण जे एक जोडी त्यावेळी गाजलेली होती ती आता परत एकत्र आली. मला एक सांगा,
त्यानंतर त्यांच्या घरातल्यांवर होणारे परिणाम मला सांगा की किती गांभीर्य आहे या गोष्टीचं. म्हणजे कधी कधी ही यांत्रिकीकरण जे आहे हे फायदा आहे, लाभ आहे, पण तो शाप सुद्धा आहे. जो वरदान आहे तो शाप सुद्धा ठरतोय, जो फायदा आहे तो हानी सुद्धा ठरतोय. म्हणजे घातकपणा आला की नाही. म्हणून आपण जे आपलं आहे ते लिमिटेड, मर्यादित सगळ्या गोष्टीचा. मी भगवान बुद्धांची गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छिते. कोणतीही गोष्ट असेल, खाणं असेल, झोपणं असेल किंवा कोणतीही अन्न असेल, ही अतिरिक्त घेतली मर्यादेच्या पेक्षा जास्त तर ती विष तयार होते. कोणतीही गोष्ट ही विष तयार होते, हो की नाही. मग मला सांगा या प्रकारचं विष बनून आपलं अमृतासारखं जीवन आपण संपवायचं का नाही. तर जीवनाकडे बघण्याचा तुमचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो मी या वेळेला तुम्हाला सांगू इच्छिते. बघा मी आता छानपैकी टॅक्सीत बसलीये, माझी स्वतःची गाडी नाहीये, पण मी काय करते, मी विमानाचं स्वप्न पाहते. पण मी जर पायी चालणाऱ्या माणसाकडे कशी होती, तिचा नेकलेस कसा आहे, किंवा मुलं सुद्धा मी सांगते की आई वडिलांची परिस्थिती नसते पण टू व्हीलरसाठी पैसे मागतात, मोबाईलसाठी पैसे. एका आईने तर चक्क ते मोबाईलसाठी पैसे दिले ते पैसे भेटता मुलगा सुद्धा ऍक्सिडेंट मध्ये गेला. म्हणजे असं असतं. कधी कधी तिने तिचा दादी भांडी करणारी बाई होती, पण तरी सुद्धा मुलासाठी स्वप्न पाहिलं. आता अजून एक आई तुम्हाला सांगेल, भाजी कापता कापता मुलगा त्रास देतोय खूप. आपण स्वावलंबी कधी होणार, आणि स्वावलंबी होणं गरजेचं आहे की नाही. तुम्हाला ठाऊक आहे का, टिळकांनी रस्त्यावरच्या लाईट मध्ये अभ्यास केलाय ना, बरोबर. आणि केवळ शरीर सौष्ठव्यासाठी त्यांनी 1 वर्ष शाळेतलं बाद करून टाकलं का, फक्त मला शरीर म्हणजे हेल्थ इज वेल्थ हे सांगण्याचं तात्पर्य आहे की शरीरासारखा उत्तम अलंकार नाही. आणि मोबाईल हातात घेताना तुमचं शरीर हे तुम्हाला मिळालेलं बोनस, लाईफ, वरदान किंवा देणगी आहे. त्या देवाचं ग्रॅटिट्यूड करा. ज्यांनी जन्माला घातलं त्या आई वडिलांचे ग्रॅटिट्यूड करा, कृतज्ञता व्यक्त करा. आणि ज्यांनी चांगला मार्ग दाखवला, सन्मार्गावर नेलं, त्या गुरूंचं पण तुम्ही नेहमी मागे शकते. म्हणजे मेसेज सुद्धा करता कामा नये. नंबर 2, आता या शासनापासून इतकं चांगलं मुलींसाठी संरक्षण दिलेलं आहे की तुम्ही जर कुठे असाल तर 112 नंबरला डायल करायचा, तर त्यावेळेला तुम्हाला तात्काळ सेवा मिळू शकते. निर्भया पथक असतं. त्याही पुढे जाऊन तुम्ही म्हणाल मग आता हे अत्याचार अन्याय का होत आहे. हे अत्याचार, हे अन्याय. आता एका मुलीला पुढे दगडाने ठेचून मारलं, किती लहान मुलगी होती ती, मालेगावला, बरोबर. आता आईचं नसेल लक्ष, ऊसतोडीची वगैरे काही कामं करणारी असतात, पण त्या मुलींसाठी सुद्धा आपण स्वतः सामाजिक एक बांधिलकी म्हणून, नागरिक म्हणून आपण पुढे आलं पाहिजे. रस्त्याच्या कडेला असतात काही गजरे विकणारी, काही मुलं असतात, मुली असतात, ट्रेनला असतात, तर त्यांना सुद्धा तुम्हाला एक सांगावंसं वाटतं मला की 36 दिवसामध्ये 82 मुलं गेलेली आहेत. त्यापैकी 60 मुलं बेपत्ता आहेत, 60 मुली आहेत बेपत्तामध्ये. मग ही 82 मुलं जी आहेत ती कशी गेली, कुठे गेली. आजही मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त आहे. मग मला सांगा मुली का जात आहेत, त्याचं कारण काय आहे. या मुलींना पुढे जाऊन भवितव्य काय, त्यांचं भविष्य काय. त्यामुळे कुठचेही निनावी फोन घेऊ नका. मैत्री केली तर तुम्हाला बरंच सगळं माहिती आहे. मध्ये म्हणलं वाटतं उरणचीच गोष्ट होती का ती, अक्षदा, अक्षया शिंदे, यशस्वी, बरोबर. तर आता सांगा इतकं लहान वय असतं ना, आईला सांगणार क्लासला जाते, कॉलेजला जाते, ओव्हर लेक्चर होतं वगैरे वगैरे वगैरे. हां, आता हे फ्रीडम तुम्हाला शिक्षणासाठी मिळालं आहे की नाही मला सांगा. जर तुम्हाला शिक्षणासाठी आई वडील विश्वासानं बाहेर पाठवतायत तर तुम्ही त्यांचा विश्वासघात करणार का. बघा, आई स्वतः 2 रुपये स्वतःसाठी खर्च करणार नाही. माझ्या मुलीला 200 रुपयाची पर्स हवी, ड्रेस हवा. मी छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही त्यांच्या मनाला नाही का जाणणार. त्यांची संवेदना, त्यांचं प्रेम, माया. लेख म्हणतात जिव्हाळा आणि माया असते. आणि खरंच स्त्रीचा जन्म कधी वाया जात नाही. मी म्हणते स्त्री जन्माला आली म्हणजे कुठचं तरी पुण्य आहे, आणि ते कुळाचं पुण्य आहे, म्हणून त्या घरामध्ये ती जन्माला आली आहे. मग त्या जन्माला आलेल्या लेकीनं आई वडिलांची ताट मान नेहमी ठेवली पाहिजे की नको, बरोबर. पण मॅडम तुम्ही का आम्हाला शिकवता, बरोबर. पण ही आज सांगण्याची अशी वेळ आहे की या समाजामध्ये अतिशय अशा काही नजरा आहेत, अदृश्य,
की त्यांना आपण स्वतःहून भिडायचं नाहीये. त्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही कराटे शिका, तुम्ही स्वसंरक्षणाचं कवच अंगी बाणा, स्वयं तेजस्वी बना, स्वयंशिस्त बांधवा. बरोबर आहे. या पण तुमचं मग जे सौष्ठव आहे किंवा तुम्हाला जे त्याला आपण म्हणतो की खूप असं बलवानपणा आला पाहिजे, तर तो नाही येते. मग आपण काय करतो, आईने सुंदर भाजी बनवली तरी पण मलाही आवडत नाही, बे नको बनवू. खा, चांगलं चुंगलं खा, चांगले वागा आणि शिस्त ठेवा, की जेणेकरून आपल्याला बघा साने गुरुजींना एक महिना आईने दिलेलं ते सगळं शिळं पाकं खाऊन त्यांनी कुठे कुठे दिवस काढले. तुम्ही श्यामची आई जर पिक्चर किंवा पुस्तक वाचलं असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, नंतर श्याम माधुकरी मागायला लागला. माधुकरी म्हणजे 10 घरचं अन्न मागून खायचं. आपण आपल्या आजच्या ताज्या अर्धा तास पूर्वी केलेल्या अन्नाला सुद्धा नाव ठेवतो. हॉटेलचं अन्न खूप आवडतं, ते चायनीजमध्ये काहीतरी टाकलेलं असतं ते आवडतं, पण तुम्हाला ठाऊक आहे का, ॲझिनोमोटो. ओके, मग त्याने काय होतं, कॅन्सरचं प्रमाण असतं ना, सगळ्यांना ठाऊक असेल ते. आज तुम्ही सगळं पाहताय तरी पण आमची पोरं चायनीजच्या गाडीवर जाऊन मस्त लाल लाल होट होईपर्यंत छान खातात, हो की नाही. पण आईने केलेलं, श्रमाने कष्टाने केलेलं छान. आता तुम्हाला माहिती आहे एक ट्रेंड आलाय, चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचा चहा, गावरान चिकन चुलीवरचं. पूर्वी चुलीवरचं जेवण म्हटलं की खायचं नाही, नाही बघा नको, भाकरी तर आम्ही खातच नाही. पण आता भाकरी खायला लागलीत माणसं, नाश्त्याला पण तेच, डब्याला पण तेच, खातात ना भाकरी. मग हे सगळं पुन्हा पुन्हा येत आहे, म्हणजे जुनं ते सोनं आहे. आणि आपल्या दुर्गांचा, आपल्या सप्तशक्तीचा, त्याचप्रमाणे आपल्या अष्टभुजा देवीचा असा हा महाराष्ट्र भारत देश आहे, जी माता भारत माताच म्हटलं जातं, अमेरिकेला नाही म्हणत. म्हणून अशा देशात आपल्याला जन्म लाभलेला आहे, म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. बरं, इथे संत महंत छत्रपतींसारखा राजा होऊन गेला. आज जिजाऊंनी एवढ्याशा शिवबांना किती शिकवलं होतं मला सांगा. गनिमी कावा काय, रायरेश्वरामध्ये शपथ आपल्या करंगळीवरती रक्ताची धार लागली, बरोबर. पण ते कसे शिकले, त्यावेळी काय गुगल होता का सर्च करायला, होतं गुगल, तरी सुद्धा जगामध्ये त्या राजाचं नाव झालं की नाही. मग मला सांगा, आपण करायचं ते खूप करू शकतो. माणूस हा मोत्याच्या हारांनी नाही तर घामाच्या धारांनी सुशोभित होऊ शकतो. मी म्हणते तुम्ही बघा, आता सगळे 6 फूट 5 फूट हा देह आरशात बघतो आपण, आणि तो सजवण्यासाठी खूप नटतो ना. अरे हे राहिलं ते राहिलं, ते करा. मुलांचा मेकअप पण असतो, मुलींचा तर असतोच, पण तोही आपला आटपत नाही. कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तर बघा, गॅदरिंगला वगैरे करतात ना. पण मग तुम्ही हा विचार करा की मी काय बोललो किंवा काय विचार आहेत तर मी लोकांना आवडेल. मी कसा दिसतोय म्हणून आवडतो नाही, तर माझे विचार काय असतील. म्हणजे वरच्या मेकअपला तुम्ही जितकं महत्त्व देताय त्याच्याहून 100 पटीनं आतल्या विचारांचा मेकअप हा महत्त्वाचा आहे की नाही. पटतंय का तुम्हाला. म्हणजेच काय की आपण विचार कसा करतो. मी मुलींनाही सांगेल, तू पान आहे, फूल आहे, फांदी आहे, खोड आहे, मूळ आहे, सर्वस्व तूच आहे, बरोबर. तुझ्या हातामध्ये तलवार आहे, अहिल्यादेवींनी दिलेली, झाशीच्या राणींनी दिलेली. मग स्वतःचा आपण बचाव करू शकतो आणि अभिमानानं आपल्या कुटुंबियांची मान ताट करू शकतो, आई वडिलांचे नाव काढू शकतो, बरोबर आहे. एखादं असं एम बघा, असं स्वप्न बघा की त्या स्वप्नातून आपण उंच आकाशामध्ये छान भरारी घेऊ शकतो. माझं स्वप्न होतं लहानपणी, मी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकले, नंतर हायस्कूलला गेले, 7वीपर्यंत तिथे होते. मी म्हणायची बहिणाबाईंच्या कविता ज्यांनी गायल्यात उत्तरा केळकर, माझी गाणी उत्तरा केळकर आणि त्यागराज खाडीलकरांनी गायली. प्रदीप भिडे बातम्या द्यायचे, यांनी माझं निवेदन करावं. निवेदन क्षेत्रात ते म्हणाल तुझा एवढा गोड आवाज, तू निवेदन क्षेत्रात. नंतर मी निवेदन क्षेत्रात आले, पण माझी एक चला शिकू सारे नावाची PUR पूर्णिमा शिंदे, तुम्ही जर यूट्यूबला टाकलं तर माझं सर्च करा, ती CD आहे 14 कडव्यांची पारंपरिक चालीवर. ओवी, गोंधळ, पोवाडा, बालगीत. आई मला शाळेत जायचं, मग शाळेत जाऊन काय व्हायचंय मुलींना, मग मुलींचा जन्म कशासाठी आहे. त्यावेळेला 15 वर्षापूर्वी मुली शिक्षणाच्या प्रवाहात कमी होत्या. मुंबई महानगरपालिकेमध्ये कामवालीबाई सुद्धा मुलांना शाळेत घालायची, पण त्या मुली BMCत सुद्धा नसायच्या. त्या भांडी घासायला बरोबर न्यायची. मुलगा पायलट व्हावा हे स्वप्न असायचं. म्हणजे मुलगा मुलगी भेदभाव होता. मुलाला उकडलेलं अंड, मुलीला काय शिळा तळलेला भात. मग ती काय करणार, ती माझ्याबरोबर कामाला येणार. अशा लोकांना आम्ही तिथे जाऊन
त्यावेळेला मीरा बोरवणकर आयुक्त होत्या आणि त्यांच्यावरती मी एक स्लोगन बनवलं आणि तो सगळा 1350 शाळा आणि सगळ्या बसेसवर लागलं. कोमल अबोल नाही मी मुग्धा, मर्दानी मी कणखर आहे स्वयंसिद्धा, समस्येवर केली मात, उभी राहिली मी दिमाखात. चूल आणि मूल या क्षेत्राबाहेर जाऊन स्त्रियांनी शैक्षणिक प्रवाहात यावं आणि शिकावं आणि टिकावं. यासाठी मुली शिक्षण प्रवाहात आल्या. त्या प्रवाहात येण्यासाठी मुलींच्या शिक्षणासाठी मी 10 वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेचे म्हणजे म्हणतात ना, मी त्या शाळेत शिकल्यानंतर मला जो अनुभव आला ते पांग फेडण्याचं थोडंसं तरी सद्भाग्य मला लाभलं. त्यानंतर पुढे जाऊन मी आयकॉन कंपनीला आवाज दिला, 450 जाहिरातींना आवाज दिलेला आहे.